मोठी बातमी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका थेट लोकल सेवेवर झालेला बघायला मिळाला। मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही रेल्वे सध्या उशिराने धावतात। मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावते, तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुद्धा सध्या 11 ते 15 मिनिटे उशिराने धावतात। त्यामुळे मुंबईकरांना आज ऑफिस गाठण्यासाठी उशीर झाला। आपण बघतोय मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकलचा लेटमार्क बघायला मिळाला आणि त्यामुळे अर्थात मुंबईकरांना सुद्धा आज लेटमार्क लागलेला आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या 11 ते 15 मिनिटे उशिराने सध्या सुरू आहेत। आज मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणेच आपण बघतोय सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे। काल रात्री सुद्धा रात्रभर मुंबईत पाऊस झाला आणि आज सकाळपासून ही पावसाची संततधार कायम होती आणि त्यानंतर आज त्याचा परिणाम थेट लोकल सेवेवर झाल्याचं बघायला मिळालं। मुंबईची लोकल सेवा सकाळपासूनच उशिराने धावत होती आणि अजूनही दुपार उलटून गेली तरी सुद्धा मुंबईची लोकल सेवा उशिरात सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही 11 ते 15 मिनिटं उशिराने धावतात। त्यामुळे यापुढे सुद्धा मुंबईकर जर बाहेर निघत असतील तर त्यांनी त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करावं। आज या उशिरा आलेल्या लोकल्सने मुंबईकरांना मात्र लेटमार्क लागलेला आहे। संध्याकाळपर्यंत ह्या सेवा पूर्ववत नियोजित वेळेत धावणं अपेक्षित आहे, कारण पुन्हा एकदा अगदी काही तासामध्ये मुंबईकरांची घरी परतण्याची वेळ होईल आणि तेव्हा मात्र जर या लोकल्स उशिरा धावत असतील तर त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसू शकतो। त्यामुळे ही सेवा आता पुन्हा एकदा पूर्वनियोजित वेळेवर करण्याचं काम देखील सुरू आहे। मात्र मुंबईत पावसाची संततधार अद्यापही कायम आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की पाऊस जो आहे तो जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई असेल किंवा लगतचं पालघर आहे, पालघरला तर अक्षरशः रेड अलर्ट दिलेला आहे। तिकडे जोरदार पाऊस सुरू आहे, त्याचा परिणाम जो आहे तो पश्चिम रेल्वेवरती झालेला आहे आणि मुंबईतही आपण बघितलं तर सेंट्रल रेल्वे जी आहे ती देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत सकाळी पश्चिम रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती ठप्पच झालेली होती, मात्र नंतर रेल्वेच्या वतीने ती सुरळीत करण्यात आलेली आहे। पावसाचा जोरही मुंबई शहरामध्ये काहीसा ओसरल्यानंतर आपण बघितलं तर सध्या फक्त 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे, तर सेंट्रलची 10 ते 15 मिनिटं उशिराने ही लोकल सेवा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत आता मुंबई शहराला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाची रिपरिप जी आहे ती सातत्याने सुरू आहे। कोणत्याही ट्रॅकवरती पाणी साचलेलं नाहीये, मात्र आपण बघितलं तर रेल्वेची जी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सध्या सुरू आहे।